इकडे आणा, इकडे गाड्या लावा. आणि पहिलं षटक घेऊन येईल तो रामगिरी बाबा 11 संघाचा आयकॉन खेळाडू दादा सोनवणे. आणि पहिला चेंडू टाकलाय तो निर्धाव 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 चेंडू. पुढचा चेंडू दादाचा स्ट्राईकला तो दळू आणि ते वर्ल्डवरचा इशारा. पुढील चेंडू दादाचा स्ट्राईकला तो दळू आणि इथे बॅटची कळा घेत बॉल जातोय तो एसटी रक्षकाकडे आणि दौडू पवारला पाठवले माघारी. आली ती मोठी विकेट. आणि पुढील फलंदाज ग्राउंड मध्ये येत आहेत ते स्वतः संघाचे संघमालक खेळाडू दीपक मोहिते. आणि बघूया आता दीपक साठी पुढचा चेंडू घेऊन येईल तो दादा आणि ते फ्लिकचा फटका. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलवर जातोय तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते किती बॉल किती 3 बॉल 3 रन 1 विकेट. आणि पुढचा चेंडू दादाचा स्ट्राईकला येतो दीपक. फ्लिक मारण्याचा प्रयत्न आणि तसाच उत्कृष्ट असा चेंडू बघायला मिळतो आपल्याला दादा सोनवणे यांच्याकडून. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावाले 3. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातो डिक्लेअर झोन मध्ये. आले धावा 2. आणि शेवटचा चेंडू घेऊन येईल तो दादा सोनवणे. स्ट्राईकला येतो दीपक. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. शानदारची फिल्डिंग पंडित चौरेकडून बघायला मिळते आपल्याला. आणि इथे धावा वाचवलेत 4. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर वर पोहोचलाय तो 6 बॉल 5 धावा. 6 चेंडूंमध्ये धावा आल्यात 5 आणि विकेट आली ती 1. ओव्हर टू डीजे.
पुढील गोलंदाज दीपक गायकवाड मॅन फ्रॉम बुंदाटे पुढचं षटक दुसरं षटक घेऊन येईल. आणि आकाश पवारने मारलेला फटका आणि त्या फटक्याच्या दरम्यान धावा आल्या त्या एका धावेने समाप्ती. आणि इथे अवांतरच्या रूपात वाईडची आलेली धाव आणि या धावेने संघाचा धावफलक पोहोचला येते 7-1 ओव्हर 1 बॉल 7 धावा. आणि इथे परत लेग बायच्या स्वरूपात धाव आली. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू फिल्डर बंडी चौरे बॉल खाली आणि बॅट्समनला पाठवलंय माघारी. आकाश पवारला पाठवलंय माघारी. शानदार गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पुढील फलंदाज चौंदाण येथील उत्कृष्ट असा ऑलराऊंडर कलीम बेग आणि सामना करेल तो दीपक गायकवाड यांचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला बॅट्समनला बीट करत यष्टीरक्षकाला सुद्धा बीट केलं त्या चेंडूने आणि निर्धाव असा चेंडू आलेला आहे दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. बॉल जाते सीमारेषा पार. शानदारचा चौकार. शानदारचा चौकार कलीम बेग यांच्या माध्यमातून. आणि ते उत्कृष्ट असा चेंडू एसटी चीत केलाय त्या बॅट्समनला. शानदार अशी विकेट आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या 12 आणि विकेट झाल्यात त्या 3. अंबिका ट्रेडर्स या संघाला माघारी बॅकफुटला ठेवलंय ते रामगिराव 11 या संघाने. शानदार अशी गोलंदाजी.
दादा सोनोने स्ट्राईकला येतो दीपक. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एका रनाचा प्रयत्न आणि ते रनआउटची संधी. बघूया आता डिसिजन काय ते. आणि ते धावबाद झालाय तो किरण मोरे. काय रिव्ह्यू बरं चेक करून घेतो आम्ही. ओके ओके ओके. रिव्ह्यू बॅट्समनचा आहे का अंपायरचा आहे? अंपायर रिव्ह्यू. ओके 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 चेक करतोय. सॉफ्ट सिग्नल काय आहे? बरं ओके चेक करतोय. विकेट आहेत. किरण मोरे. पहिलाच रन होता ना? ओके. नवीन बॅट्समन संघाचा आयकॉन खेळाडू, अंबिका ट्रेडर्सच्या संघाचा आयकॉन खेळाडू अनंत चव्हाण.
शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला रामगिरी बाबा इलेव्हनच्या संघाकडून आणि तसंच उत्कृष्ट शानदार असा सन्मान देऊन काढून ठेवून काढलाय त्या चेंडूला. आलाय हा लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू दादा सोनवणे. शानदारचा गोलंदाजी करताना बघायला मिळतो आपल्याला युट्यूब लाईव्ह इव्हेंट कडून शानदारची गोलंदाजी. रामगिरी बाबा इलेव्हन संघ आघाडीवर दिसतो या सामन्यात. परत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. राकेश सूर्यवंशी बॉल खाली आणि अनंत चव्हाणला पाठवलं माघारी दादा सोनवणे यांनी. आणि स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 12. आणि पहिल्या चेंडूवर आले ते एकदा विजूने सिंगल काढून स्ट्राइक चेंज केली. परत लेगच्या दिशेने मारलेला चेंडू फिल्डर फील्ड करेल आणि फिल्डरच्या हातातून निसटून गेलेला आहे. खराब असं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर आलाय तो चौक. षटक व्यक्तिगत पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतील ते राकेश सूर्यवंशी. भाऊ टँकर जवळ बसलेला खुर्चीवर बसलेला भाऊ खुर्ची देतो का झाला इकडे. शानदारचा चेंडू बघायला मिळतो आपल्याला राकेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आलाय तो निर्धाव. आणि ते पुलचा फटका मारलाय तो विजय गांगुर्डे यांनी आणि बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. आल्यात 2 धावा. भाऊ इकडे आण रे. आणि या गाड्या काढायच्या. चला 1 मिनिट मॅच थांबवा. या गाड्या काढा.
गाड्या काढून घ्या बघ तिथल्या त्या, नाहीतर हवा काढली जाईल. आणि तसा सुरेख फटका उजवीकडून आणि हा पुढचा बॉल राकेश ऋषीचा. बॅटिंगला आहे तो दीपक मोहिते. राकेशचा पुढचा बॉल खूपच सुरेख फटका आणि शक्यतो तो कॅच आउट. रवी जाखोड चांगला फिल्डर आणि तो कॅच दिलाय त्याने त्याच्या हातात दीपक मोहितेने आणि तो बाहेर. आणि बॅटिंगला जाताना आता दिनेश मोरे. रामगिर बाबा 11 थोडंसं काहीतरी कॉम्बिनेशन करताना थोडंसं बॉलरला सांगताना राकेश आबा मोरे आमचे मित्र आणि गुरु सुद्धा. आमचे राकेश वाघ खूपच धावपळ करताना आणि आता इथे खिचडीची गाडी आली आहे. सगळ्यांनी मनसोक्त आनंद घ्या स्नेह भोजनाचा. गुलाबराव मारा प्रिलिंग आयोजक यांच्याकडून ती खिचडी होती. खिचडी आणली ते आमचे पुतणे GM अर्थमोर्चे संचालक. आणि पुढचा बॉल दीपकचा विजूसाठी. खूपच चांगला फटका समोरच्या दिशेने आणि स्वतः दीपकने तो बॉल फील्ड केलेला आहे आणि तो 1 रन. आणि दीपकचा पुढचा बॉल दिनेश साठी. दिनेश मेडिन चौंदाना. ही लाल गाडी कोणाची आहे? काय आहे क्रमांक तिचा? 3685 MH41 AF 3685 लाल गाडी कोणाची? नाहीतर त्याची हवा काढली जाईल. काळजी घ्या गाडीवाल्यांनी, थोडी काळजी घ्या कारण तिथून गाड्या येणार आहेत. तेवढं सहकार्य करा. आणि शक्यतो व्हाईट बॉल आहे. अंपायरांनी व्हाईट बॉल दिलेला आहे. 3685 ही गाडी कोणाची आहे ती काढून घ्यावी. दीपकचा पुढचा बॉल दिनेश साठी. खूपच चांगला बॉल. दिनेश मारण्याच्या नादात त्याने तो डॉट बॉल केलेला आहे. आणि दिनेशचा सुरेख फटका आणि 1 रन. राकेश आव्हानाने चांगली फिल्डिंग केलेली आहे. आणि आता स्ट्राईकला येतो विजू. पुढचा बॉल टाकेल तो दीपक. खूपच असा चांगला बॉल पण बाईच्या रूपात त्यांना 1 रन मिळालेला आहे. राकेश ऋषी काहीतरी सांगताना. राकेश सुरेश हा माझा वर्ग मित्र. पुढचा बॉल दीपकचा दिनेश साठी. तसा सूर्य फटका ऑफच्या दिशेने आणि थोडासा
2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये गेला बॉल आणि त्या 2 रन. आणि आमचे बाचे कांतीलाल बागुल यांनी सुद्धा इथं हजेरी लावलेली आहे. खूपच चांगली ओव्हर केली ती दीपकने. सुनील बिरारी अंपायर, गणेश पवार ततानी यांनी ओव्हर संपली असं इशारा केला. 5 ओव्हर 27 रन, 6 विकेट. आणि इथं ड्रिंक ब्रेक आहे थोडंसं आता. सहा आऊट, 5 ओव्हर 27 धावा अंबिका टेडसच्या. आणि आता बॉलिंगला आलाय तो रवी. पुढचा बॉल घेऊन येईल तो रवी. रामगीर बाबा 11 कडनं 6वं षटक त्याचं. स्ट्राईकला आहे तो दिनेश मोरे. आणि आमचा गुंडू अण्णा हा कोणाचा तरी आमचा राकेश आबूचा डबा असेल वाटतं. थोडासा चांगलाच बॉल म्हणावा लागेल या रवीचा. दिनेशला काही कळणार नाही. आणि विकेट किपर दिग्विजय वाघकडे. दिग्विजय वाघ कॅप्टन रामगीर बाबाचा. आणि पुढचा बॉल खूपच चांगला बॉल. हवेत आहे बॉल. बघू बरं. पंकज जगताप याने तो शक्यतो कॅच पकडलेला आहे. आणि अंपायर गणेश पवार यांनी वरती बोट केला आणि तो आऊट. विकेटी खूपच पडतायत. अंबिका टेडर्स यांना थोडंसं रक्षात्मक खेळावं लागेल. कारण 10 ओव्हर खेळायचे आहेत. हा 6वा षटक चालू आहे. अजून
आणि बॅटिंगला जातो येतो आता प्रवीण आप्पा चौरे. बॉलिंग करतोय तो रवी. आणि आता ऑनलाईन दिसतं सगळं, त्याच्यामुळे इथे काही एवढी गर्दी नसते. पुढचा बॉल रवीचा, खूपच चांगला बॉल ऑफ साईडच्या दिशेने फटकारलेला आहे तो आणि पंकज जगतापने तो बॉल फील्ड केलेला आहे. 1 रन. पुढचा बॉल रवीचा विजूसाठी. खूपच सुंदर बॉल टाकला त्याने रवीने. आणि रवी खूपच सुरेख बॉलिंग करताना. आणि हा आमचा गोंडू इथं आलेला आहे. आता तो इथं बसेल आणि 2 रन या बॉलवरती. रवीचा पुढचा बॉल, खूपच चांगला फटका. बॉल मागे धावताना तो पंकज, पण डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला आणि 2 रन. ओव्हर समाप्त. अशा प्रमाणे 6 ओव्हर झाले आहेत. 32 रन, 7 आऊट. आणि अंपायर काहीतरी इशारा करताना बॉल घ्यायला पाठवा कोणतरी आयोजक मंडळीचा. भूषण जाधव आणि राकेश सुरोशी. आणि स्ट्राईकला आहे तो चौरे, आमचे जवाई सुनील जवाई. जाताना पुढचा बॉल राकेशचा. चौरेने असा उंच मारलेला आहे, शक्यतो 6 धावा आणि तो षटकार मारलेला आहे तो चौरेने. 6 धावा. तिकडे खिचडीचा आनंद घेताना सगळे खेळाडू, कॅमेरामॅन तिकडे सुद्धा फोकस करून घ्या, कारण आयोजकांकडून खिचडी ही रोज दिली गेलेली आहे. राकेश आबा थोडीशी धावपळ करताना, राकेशला काहीतरी सांगताना बॉलर राकेश सुरोशी. आणि पुढचा बॉल राकेशचा, खूपच सरस फटका. पंकज खूपच चांगली फिल्डिंग करताना. आणि पुढचा बॉल राकेशचा विजूसाठी. खूपच चांगली गोलंदाजी करताना राकेश सुरोशी. वय वर्ष 40. चांगला बॉल आणि तसाच सुरेख फटका विजूकडून आणि 4 धावा झाल्या आहेत त्या
पुढचा बॉल राकेशचा वरती हवेत बॉल आयकॉन खेळाडू खाली पण कॅच सोडलेला आहे आणि धावबाद झालेला आहे. जरी कॅच सुटला तरी चौऱ्या हा धावबाद झालेला आहे. दादाने जरी कॅच सोडला असेल तरी थ्रो खूप चांगला केला आणि धावबाद केलं त्या चौऱ्याला. प्रवीण चौरे आउट झालेला आहे. एक बॉल बाकी आहे. ओव्हर झाली सॉरी ओव्हर झाली. एक रन घ्या. अंपायर आहेत ते जितू भामरे. गणूला थोडीशी भूक लागली. गणेश मास याला तो खिचडी खायला बाहेर आला आणि आता अंपायर आहेत ते जितू भामरे सर. आता बॉलिंगला आला तो आयकॉन खेळाडू दादा सोनवणे आणि स्ट्राईकला येतो विजू. पुढचा बॉल दादाचा विजूसाठी. खूपच चांगला बॉल आणि खूपच चांगली फिल्डिंग. काय फिल्डरचं नाव काय येतो? गणेश जगताप का? गणेश गायकवाड ने तो बॉल फिल्ड केलेला आहे आणि तो कॅच आउट झालेला आहे तो विजू. आणि बॅटिंगला जातोय तो आता लक्ष्मण देशमुख. खूपच लास्ट विकेट आहे त्या संघाची. जर रामगीर बाबा 11ने जर ही विकेट घेतली तर ते शक्यतो ऑल आउट होतील. जर या बॉल मध्ये विकेट घेतली तर मी स्वतः समाधान वाघ. माझ्याकडून 101 रुपयाचं बक्षीस राहील. आणि लक्ष्मणने जर 6 मारला त्याला सुद्धा या बॉलला 101 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून. खूपच चांगला बॉल. लक्ष्मणला काही कळलं नाही. लेग बायच्या स्वरूपात तो 1 रन. आणि धावाचा पुढचा बॉल खेळेल तो बॅट्समॅनचं नाव काय भाऊ? दिगंबर सोनवणे. आणि स्कोर झालेला आहे तो 44 रन. डॉट बॉल दादाचा. अंपायरचा दिगू कडून खूप मोठी अपील आणि तो डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू.
डिगून परत इकडे मारलेला आहे तो शिवा निकमकडे. शिवाने चांगली फिल्डिंग केली आणि फक्त एकच धाव. आमच्या गावातील पैलवान सागर पवार सुद्धा इथं आलेले आहेत. जबरदस्त असे पैलवान ते. पुढचा बॉल दादाचा देशमुख साठी. खूपच चांगला बॉल. त्याने रक्षात्मक खेळलेला तो बॉल. बॉलरला काही सापडला नाही आणि एक धाव भेटली ती अंबिका ट्रेडर्स संघाला. आणि आता स्ट्राईकला डिगू. राकेश वाघकडून खूपच चांगली फिल्डिंग. 2 रन वाचवले संघाचे त्याने. आणि अशा प्रमाणे ओव्हर समाप्त. ओव्हरी झाल्या त्या 8. 47 धावा आणि 9 विकेट. आणि आता बॉलिंगला येईल तो रवी. आणि स्ट्राईकला आहे तो लक्ष्मण देशमुख. पुढचा बॉल रवीचा देशमुख साठी. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरफार करताना दिग्विजय वाघ, रामगीर बाबा यांचे कॅप्टन. आणि पुढचा बॉल रवीचा देशमुख साठी. बघू बरं. फुलटाच बॉल परंतु देशमुखने हळूवार खेळला तो बॉल आणि फक्त 1 रन. स्वतः बॉलर रवी याने फील्ड केला. स्कोर थोडासा वाढता. आणि पुढचा बॉल रवीचा डिगूसाठी. खूपच चांगला बॉल. डायरेक्ट विकेट किपरच्या हातात. खूपच सुंदर फटका आणि राकेश फिल्डिंगला आणि आउट. खूपच चांगली कॅच घेतली आणि अंबिका ट्रेडर्स हा ऑल आउट झालेला आहे. हंपर बॉल जमा करून घेतो. बॉल मागे गेला. मागे बॉल घ्या. ए दीपक गायकवाड तो बॉल दे भाऊ. ऑल आउट झालेला आहे तो.
आणि आता फिल्डिंगची सजावट करताना अंबिका ट्रेडर्स. जर पहिल्या बॉलमध्ये जर विकेट आली रामगिर बाबा 11 संघाने बॅट्समन पाठवायचे आहेत. बॅटिंगला जाता ते बॅट्समन दिग्विजय वाघ आणि शिवा निकम आणि दिग्विजय वाघ दोन्ही पण खूपच चांगले फलंदाज. जर क्रीजवर इथे उभं राहिले तर एक हाती मॅच ते जिंकून देतील ती रामगिर बाबा संघाला. फक्त तिथं उभं राहण्याची गरज रामगिर बाबा संघासाठी दोघी फलंदाजांना. बॅटिंगला आहे तो ज्ञानेश्वर पगारे. अंपायर आहेत ते सुनील बिरारी आणि जितू भांबरे. धावा केल्या आहेत त्या अंबिका ट्रेडर्स या संघाने. जर या दोघं संघातून जो संघ हरेल तो 4थ्या क्रमांकाचं बक्षीसला पात्र राहील आणि जो जिंकेल. सकाळ सत्राची पहिली मॅच झाली. बॉलर आहे तो ज्ञानेश्वर पगारे आणि बॅटिंगला आहे तो शिवा निकम. नॉट आहे तो दिग्विजय वाघ. निकवेक संघाचा खेळाडू तो दिग्विजय वाघ खूपच चांगली फलंदाजी करतो आणि रामगिर बाबा यांचा कॅप्टन सुद्धा आहे तो. बॉल ज्ञानेश्वर पगारेचा शिवा निकम साठी. बघू बरं जर या बॉलला विकेट घेतली तर माझ्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आणि शिवाने जर 6 मारला तर दीपक मोरे भावी सरपंच चौंदाना यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस राहील. पुढचा बॉल पगारेचा शिवासाठी. तसाच खूपच सुंदर फटका आणि
फील्ड करेल तो बॉल कलीम बेग, 1 रन. आणि आता स्ट्राईकला आहे तो डिगू. जर डिगूने या बॉलला 6 मारला तर दीपक मोरे यांच्याकडून पुन्हा 501 रुपयाचं बक्षीस ऑन. थोडस सावध खेळताना, कारण स्कोअर काय खूप मोठा नाही. डिगू हा शांत आणि संयमी खेळाडू आहे. तो तसाच खेळणार आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार अशी अपेक्षा रामगीर बाबा संघाची. पुढचा बॉल पगारेचा आणि थोडासा बाहेर बॉल आणि तो डॉट बॉल. बॉलचा आणि बॅटचा काही संबंध नाही. विकेट किपरच्या हातात गेला तो बॉल. विकेट किपरिंग करतोय तो आकाश. थोडासा ऑफच्या दिशेने टाकलेला बॉल, तसा सुरेख फटका शिवा निकम कडून आणि 2 रन पूर्ण केले ते शिवा आणि दिग्विजयने. मोठ्या फटक्याची काही गरज नाही, कारण स्कोर एवढा खूप जास्त नसल्या कारणाने थोडंसं हळूवार खेळताना, शांततेत खेळताना शिवा निकम आणि दिग्विजय वाघ. पुढचा बॉल ज्ञानू पगारेचा. खूपच सावधगिरीने बॅट टाकताना शिवा आणि तो डॉट बॉल. खूपच सुरेख फटका शिवा निकम कडून आणि तो 4. हॅलो, बॉलर आहे तो दीपक मोहिते, स्ट्राईकला आहे तो दिग्विजय वाघ. अतिशय सुंदर बॉल टाकला तर तो दीपक मोहितेने, तसाच प्लेड केला तो दिग्विजय वाघ. उंच टोलेला चेंडू आहे, जो जातो बाउंड्रीच्या दिशेने. षटकार.
रस्त्यावरच्या गाड्या काढून घ्याव्यात. आमदार साहेबांची गाडी येत आहे. सर्वांनी गाड्या काढून घ्याव्यात. सर्व गाड्या काढा. मोठी गाडी पास व्हायला पाहिजे. तिथे जर आलो आम्ही आत्ता गाड्या काढून आलो होतो. गाडीची हवा निघाली नंतर विचारायला यायचं नाही. एकही गाडी तिथे नाही पाहिजे. सर्व गाड्या इकडे घेऊन या. मंडपकडे आणा. मंडपकडे. पुढील चेंडू दीपकचा. स्ट्राईकला येतो दिग्विजय वाघ. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला दीपक मोहिते यांच्या माध्यमातून. आणि पुढचा चेंडू घेऊन येतील तो दीपक. परत लेगच्या दिशेने मारलेला फटका. प्रवीण चौरे बॉल खाली. आणि त्या दरम्यान आले ते दोन धावेने संघाचा धावफलक पोहोचला येते 16. 2 ओव्हर 16 बिनबाद 16. तो शिवाजी निकम नक्कीच मोठे फटके मारण्यात फेमस आहे तो शिवाजी निकम. बघूया आता पहिला चेंडू ज्ञानेश्वरचा. स्ट्राईकला येतो शिवाजी. फुल टॉस बॉल. फ्लिकचा फटका. बॉल जातो सीमा रेषेकडे. बघूया आणि आला हा शिवाजी निकमच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. बघायला मिळतो आपल्याला शिवाजी निकम यांच्या बॅट मधून. पुढील चेंडू ज्ञानेश्वर पगारेचा. स्ट्राईकला येतो शिवाजी निकम. आणि ते 2 रन. बॉल देण्यास मदत करायचे. प्रेक्षकांनी बॉल देण्यास मदत करायचे. नवा बॉल द्यायचा आहे. आलाय बॉल. घ्यायचा आहे. बॉल घ्या.
बॅट्समनला काही अडचण नसेल तर तो बॉल गेला, काय प्रॉब्लेम नाही. बॅट्समनने चेक करून घ्यायचा आहे. बॅट्समनला काही प्रॉब्लेम नाही, मग काही अडचण नाही ना. Mic. Bluetooth mode. Paired. पुढील चेंडू अगदी सरसावून टोलवलेला आहे, तर ऑफ साईडच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषा पार, शानदारचा चौकार. Disconnected. शानदारचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय, रनआउटची संधी आणि इथे संधी हुकवली ते यष्टी रक्षक आकाश पवार यांनी. त्या दरम्यान आली एक धाव, एका धावेने संघाच्या धावला पोहोचले 27 धावा. परत ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला त्या चेंडूला आली एक धाव, एका धावेने संघाच्या धावला पोहोचले 28. आणि ऑफ साईडच्या दिशेने शानदारचा फुल टॉस चेंडू आलेला होता आणि त्या फुल टॉसला फुल टॉल फटका मारलाय तो शिवाजी निकम यांनी. मोहिते पुढे जर जाऊन मारलेला चेंडू बॉल जातो सीमारेषेकडे आणि तिथे उत्कृष्ट असे फिल्डिंग बघायला मिळते कलीम बेगेच्या माध्यमातून आणि धावा आलेत 1. आणि ते सन्मानजनक खेळून काढल्या त्या चेंडूला कुठलीही धाव नाही आणि गणेश पवार ततानी यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. गणेश पवार ततानी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. आणि ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका बॉल जातो सीमारेषेकडे. तिथे शानदारचं फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला विजू गांगोडे यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान पळून काढल्यात त्या धावा 2.
फ्लिक मारण्याचा प्रयत्न, पण बॉल निर्धाव. परत बॉल हवेत, डवळे फिल्डर बॉल खाली आणि ते झालाय तो बाद. शिवाजी निकमला पाठवलंय माघारी. पाहुणे सर्व जेवलेत, सर्वांनी खिचडीचा आस्वाद घेतलाय. ज्यांनी घेतला नाही त्यांनी कॉमेंट बॉक्स जवळ यायचंय. आणि परत एक संधी होती ती धावाची आणि त्या संधीला कवटाळले ते आंबेगाडेच्या संघाने. दादा सोनवणेला पाठवलं वरती आली ही मोठी विकेट. आयकॉन खेळाडू रामगिर बाबा इलेव्हन संघाचा आलाय तो तंबूच्या आश्रयाला आणि पुढील फलंदाज जातोय तो पंकज जगताप. पुढील गोलंदाज अनंत चव्हाण. पुढील चेंडू अनंत चव्हाणचा स्ट्राईकला येतो. दिग्विजय वाघ निकवेल येथील ओपनर खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू, मोठे मोठे फटके मारण्यात फेमस दिग्विजय वाघ. पहिल्या चेंडूवर बॉलला कट केले ऑफसाईडच्या दिशेने आणि आल्या त्या दोन धावा. दोन धाव्यांनी संघाला धावफलक पोहोचले ते 37 आणि समीकरण पोहोचलंय या मॅचचं. 35 बॉलात लागताय जिंकण्यासाठी रामगिर बाबा इलेव्हन संघाला 12 धावा. 35 बॉलात जिंकण्यासाठी लागताय फक्त 12 धावा. रस्त्यावरच्या गाड्या काढायच्या, रस्त्यावरच्या गाड्या काढायच्या. दादा इकडे या. शानदारचा सन्मानजनक घेऊन काढलेला चेंडू. पुढे सरसावून लेक्चरच्या दिशेने मारला चेंडू. दिगंबर बॉल खाली, त्या दरम्यान आली एक धाव. परत ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू. किरण मोरे बॉल खाली, त्या दरम्यान आली चोरटी एक धाव. स्कोरवर पोहोचलाय 39. पुढील चेंडू अनंतचा स्ट्राईकला येतो. दिग्विजय फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलून काढलेला आहे. कलिंबेग जातो बॉल खाली आणि इथे क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामुळे
आलाय तो चौकार. षटकाराची फलंदाजी करतोय तो दिग्विजय आणि या चौकाराने स्कोरबोर्ड पोहोचलाय. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान आली धाव 1. स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 5 ओव्हर 44 धावात 2 विकेट. 5 ओव्हर 44 धावात 2 विकेट जिंकण्यासाठी लागतायत. 30 बॉलात 5 धावा. 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी लागतंय 5 धावा. पुढे येऊन सरसावून टोलला चेंडू. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. दिग्विजय वाघ यांच्या बॅटवरून आलेला ब्रँडेड चौकार. शानदार षटकार मारलाय तो दिग्विजय वाघने आणि रामगिर बाबा 11 विजय झाला संघ.